होय बुद्धीचा ये दाता, जेणे पाविजे उद्धार, होय तुझे पायी थार. वदवी हे वाचा, वदवी हे वाचा, भाव पांडुरंगी साचा, जेणे पाविजे उद्धार, होय तुझे पायी थार. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, माझे अंतर वसवा, जेणे पाविजे उद्धार, होय तुझे पायी थार. विठ्ठला 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 विठ्ठला. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं सघननिहित पाणिमण्डलं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गकरो बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचन ती भाविका. एका जनाधने तुमचा दास, त्याची आस पुरवावी जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठाला अहो कृपावंता, अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता, जेणे पाविजे उद्धार, होय तुझे पायी थार. प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा. देहूचे महासाधू, वैराग्याचे महामेरू, भक्त जनांचे आधारू आणि जगाचे जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबरा यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल सेवेला
प्रारंभ करत असताना अल्पसा परिहार देणे उचित ठरेल. जरीही तुम्हाला ज्ञात आहे तरीही एक वक्त्याचं कर्तव्य आहे. या ठिकाणी अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु दीनबंधू कृपा सिंधू परात्पर परम अखिलेश्वर रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेने, तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या इच्छेने, भक्तराज श्री हनुमंतरायाच्या इच्छेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, विशेषत्वाने आपल्या सगळ्यांचा आदराचं स्थान असणारे हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय भाईजी महाराज अर्थात रामदास महाराज पाटील यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने या सापोली गावातील परमश्रद्धेय या ठिकाणी असणारे हरिभक्तीपरायण प्रकाशभाऊ ढोकळे तसेच दीपक शेठ शहासने यांच्या संकल्पनेतून आणि इतरही मान्यवर आहे, संतोष भाऊ, मधुकर भाऊ, निखिल भाऊ, भावेश भाऊ, अनिल भाऊ, गणेश भाऊ यांच्या विशेष सहकार्यातून आज हे द्वितीय वर्ष कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. नावं घेतलीत म्हणून त्यांच्यामुळेच उत्सव आहे असं समजू नका. हे सगळे पुढे झालेत, पण या सगळ्यांना पाठिंबा देणारं संपूर्ण गाव आहे. म्हणून संपूर्ण गावाच्या उत्साही उपस्थितीने, पाठिंब्याने, कष्टाने गेला हे दुसरं वर्ष आहे हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. शब्द फार जपून तिथं लिहिलेला आहे. आमच्या गावात सप्ताह असं लिहिलेलं नाही, महोत्सव आहे. उत्सव त्याला म्हणतात ज्या कार्यातून सव म्हणजे आनंद, आनंद उत्सर्जित होतो, आतला आनंद बाहेर येतो आणि त्याला निमित्त मग हा महोत्सव आहे. कारण सप्ताह म्हटलं असतं त्यात 7 दिवस तरी किमान पाहिजे. सप्ताह इति सप्ताह, बरोबर आहे की नाही? म्हणून हा काय आहे, महोत्सव आहे. पण याचं परिवर्तन लवकरच सप्ताहात होणार आहे ही गॅरंटी आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, ज्ञानोबरायांची इच्छा आहे देवाचे द्वारी उभा आयुष्यभरी, पण सुरुवात क्षणापासूनच केली आहे. तशी आमच्या महाराजांची सुद्धा इच्छा आहे सापोली गावामध्ये दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह व्हावा. 7 दिवस कीर्तन, 8व्या दिवशी काला. पण पहिल्यांदाच संपूर्ण गावावरती एवढा भार टाकला तर ते तेवढं झेपणार नाही कदाचित. ही सुरुवात आहे ना, आणि म्हणून अल्पारंभ हा कधीही चांगला असतो. आणि म्हणून 2 दिवसाच्या की होईना कीर्तनातून हा महोत्सव या ठिकाणी सुरू होतोय. इथं महोत्सव तर शब्द आहेच, पण वरती जी ओढ आहे ती मला विशेष भावली. संत विचारधारा प्रचार आणि प्रसार, याची कुठेतरी समाजाला विसर पडलाय की कीर्तन नेमकं कशासाठी आहे. कीर्तन मनोरंजनाचं नाही तर मनोमंथनाचं कार्य आहे. इथं कीर्तनकारांनी स्वतःचेही 2 तास वाया घालवायचे नाही आणि समोरच्यांचेही घालवायचे. कारण 2 तासाची किंमत ही फार मोठी आहे. 2 तास म्हणजे साधं का 120 मिनिट आणि त्याला गुणिले परत 60 सेकंद करा. एवढा वेळ आणि या धर्ममंडपात वाया घालवण्यासाठी कीर्तन नाही. म्हणून ही ओढ सगळ्यांनी या बॅनरवरती वाचावी आणि त्या अनुषंगाने इथं उभं राहणाऱ्यांनी नाही तर बसणाऱ्यांनी सुद्धा वागावं. बसणाऱ्यांनी सांगावं लागतं विठ्ठल विठ्ठल म्हणा. का सांगावं लागावं? शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचं काम आहे अभ्यास करणं, कीर्तनात बसणाऱ्याचं काम आहे भजन करणं. या मंडपात तुम्ही आलेच त्याच्यासाठी आणि इथं येऊन नाही भजन करणार मग कुठं करणार? याच्या एवढी चांगली जागा कुठं आहे? इथं केलं तर दुसरीकडे कराल. आणि म्हणून जो बॅनर आहे एवढा सुंदर आहे की मला असं वाटतं याच्यावरच 10 मिनिटं बोलता येईल असं तो बॅनर समोर लिहून ठेवलाय. संत विचारधारा प्रसार आणि प्रचार, आज त्याची नितांत गरज आहे. आणि ते कार्य पूज्य श्री भाई महाराजांच्या माध्यमातून
संपूर्ण सापोली ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आज ही द्वितीय दिवसाची आणि जागराची म्हणूया, कारण हा एक समारोपाचं कीर्तन आहे। उद्या या ठिकाणी काला असतो, पण या ठिकाणी तसं नियोजन जरी नसेल, पण आपण आपल्या मनोदशेतून समजून घ्यायचं की उद्या आपल्याला काला मिळणार आहे। आणि म्हणून आज काय मागायचं आहे नेमकं ते मागणं शिकण्यासाठी आजचा दिवस असतो। कोणताही सप्ताह असू द्या, शेवटच्या दिवशी मागणी करावी लागते। का काय मागायचं तरी काय सांगावं लागतं का? लहानपणी बालवाडीत असल्यापासून बाई शिकवतात, देवा सुखात ठेव म्हणा, देवा मला बुद्धी दे म्हणा, हे सगळं शिकवतात की नाही? मग परत ही मागणी का शिकायची? कारण आयुष्यभर मागत आलोय पण अजून काही कल्याण झालं? आमच्या मागणीने कल्याण होत नाही, ज्यांचं कल्याण झालं निदान त्यांची मागणी तरी आपण मागून बघूया, झालं तर झालं कल्याण। आणि म्हणून आज हा मागणीपर अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलाय। जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून मागणी करतात। वास्तविक बघता वरपंगाने संतांमध्ये आणि सामान्य मनुष्यामध्ये काहीच फरक नाही बरं का। वरवर बघ काहीच फरक नाही। अहो संतही मागतात, आपणही मागतो। संतही कुणावर तरी रुसतात, आपणही रुसतो। संत भांडतात, आपणही भांडतो। सगळं सारखंच आहे। संतही प्रपंच करतात, आपणही करतो। कोणी म्हणेल सगळं सारखं आहे, मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये भेद काय? भेद एवढाच आहे, आपणही रुसतो, संतही रुसतात, आपणही भांडतो, संतही भांडतात, आपणही मागतो, संतही मागतात, आपणही स्तुती करतो, संतही करतात, आपणही निंदा करतो, संतही निंदा करतात। फक्त एवढंच आहे, या सर्व क्रिया करत असताना आपलं आलंबन संसार असेल, संतांचं भगवंत आहे। आपण स्तुती करतो कुणासारखी? आपल्यासारख्यांची, संसाराची स्तुती करतो, कुणाच्या बंगल्याची, कुणाच्या गाडीची, कुणाच्या पैशाची, कुणाच्या प्रतिष्ठेची। संत कुणाची स्तुती करत नाही, ते फक्त भगवंताची स्तुती करतात। अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचूनी त्या पंढर। आम्ही रुसतो आमच्या सारख्यांवर, संत रुसतात देवावर। आम्ही भांडतो संसारिक लोकांबरोबर, संत भांडतात देवाबरोबर। जनाबाई कुणाबरोबर भांडतात? भांडण सुद्धा प्रसिद्ध व्हावं, भांडण सुद्धा प्रसिद्ध व्हावं, कारण ज्याच्या बरोबर भांडायचंय तो अधिकार संपन्न असावा। देवाबरोबर भांडल्या तर आज त्या भांडणाचे अभंग तयार झाले। अरे अरे विठा मूळ मायेचा कारण। मग संतांमध्ये आपल्यामध्ये हाच फरक आहे। तसं आपणही आयुष्यभर मागतोय, कटोरा हातात घेतोय, आपणही मागतो, संतांनीही मागितलं, पण फरक आहे आपण ज्याची सामर्थ्य नाही, जो उदार नाही, जो स्वतंत्र नाही, अशा लोकांकडे मागत फिरतो। संत कुणाकडेही मागत नाही। संत म्हणता आम्ही हक्काने मागू, पण फक्त कुणाकडं? तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी। कुणाकडे नाही मागणार, मग आमच्या त्या माय बापाकडे मागू की आमची आळी पुरव, आमचा हट्ट पुरव।
का त्याच्याकडं मागायचं? देवाकडं का मागायचं? कारण तो समर्थ आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो उदार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताण म्हणसी पात्र अपात्र, कैवल्या ऐसे पवित्र वैरी हाय दिले. तो उदार आहे, तो स्वतंत्र आहे आणि सामर्थ्यवान आहे. सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. मग कुणाकडं का मागावं? एक भिकारी राजाकडे मागायला गेला. म्हणे राजा पूजा करत बसलेला होता. राजसेवक म्हटले बाबा जरा बाजूला बसा, पूजा झाली की राजेसाहेब दान देतच असतात, तुम्ही काहीतरी मागून घ्या. तो भिकारी बाजूला बसला, राजाची पूजा बघतोय. राजाने षड उपचारे व्यवस्थित पूजा केली आणि शेवटी असे 2 हात देवासमोर धरले आणि म्हणू लागला, भगवंता, हे ईश्वरा, माझ्या जीवनातली सगळ्या सुखसोयी, धनसंपदा, माझं राज्य, वैभव, खजिना, हे सगळं तुझ्या आशीर्वादाची देण आहे. मी आज तुझ्याकडं झोळी पसरतो सांगतो, अशीच कृपा राहू दे, असाच खजिना भरलेला असू दे, राज्याच्या सीमा अशाच वाढू दे. तुझी कृपा असेल तर मला काहीच कमी पडणार नाही. असे हात करून देवासमोर राजा मागतोय. हे भिकाऱ्याने पाहिलं, ताडकन उठला आणि निघून जाऊ लागला. राजसेवक म्हटला, अहो थांबा, तुम्हाला काही मागायचं होतं ना? भिकारी म्हटला, मी राजाकडे मागायला आलो होतो, मला काय माहिती हा पण भिकारी आहे. राजसेवक म्हणे, ते भिकारी नाही, ते राजा आहे. भिकारी म्हणे, असेल राजा तुमच्या भाषेत, पण माझ्यासाठी ते भिकारीच आहे. एवढंच आहे की मी साधा भिकारी आहे आणि ते स्टँडर्ड भिकारी आहे. वास्तविक सगळेच भिकारी आहे नाही का? सगळेच भिकारी आहे. भिकाऱ्याचे प्रकार आहे. साधे भिकारी मंदिराबाहेर मागतात आणि स्टँडर्ड भिकारी मंदिरात जाऊन मागतात. एवढाच फरक आहे, नाही तर सगळेच काय आहे? भिकारीच आहे. साधा भिकारी फाटक्या कपड्यात मागतो आणि स्टँडर्ड भिकारी सूट पॅन्ट शर्ट चांगले सूटबूट घालून मंदिरात जाऊन मागतात. आहे तर सगळे भिकारीच आहे. त्या भिकाऱ्याने सांगितलं, राजाकडे मागायला आलो, पण हाही भिकारी निघाला. अरे हा जर देवाकडे मागत असेल तर मी याच्याकडे का मागू? मीच देवाकडे मागतो ना. घरी जाऊन त्यांनी पूजा केली, भगवंतासमोर पदर पसरला. सांगाय तात्पर्य एकच आहे, मागण्यासारखा फक्त कोण आहे? परमात्मा आहे. जगाकडे मागण्यापेक्षा भगवंताकडे मागायचं, 10 पट जास्त मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो उदार आहे. आपण 2 हाताने मागू, पदर पसरू किती हाताने? 2. पण त्याने द्यायचं ठरवलं, त्याला सहस्र हात आहे, तर एवढ्या हाताने देईल. काही जण म्हणतील, अहो पण आम्ही तर असं ऐकलंय, जगद्गुरु तुकोबरायांचा स्वभाव असा आहे की त्यांना मागणं कधी आवडलं नाही, कधीच आवडलं नाही. ते म्हणतात मागणं आमच्यासाठी उचित नाही. काही मागणे हे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत वडिलांची रीत काही मागणे अमानुचित, काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. काही मागणे हे आम्हा अनुचित, उचित नाही, आमच्यासाठी अनुचित आहे, अयोग्य आहे. का अयोग्य आहे? कारण आम्ही वडिलांची रीत जाणतो, आम्हाला माहीत आहे वडिलांची रीत. आता इथं वडील या शब्दाचा संकोचित अर्थ घेऊ नका. फक्त बोलोबा नाही, फक्त विश्वंभर बाबांपासून जे वडीलधारे झाले ते नाही. मग वडील शब्दाचे बरेच अर्थ आहे. वडील या शब्दाचा अर्थ आहे आपल्यापेक्षा वयाने मोठे, त्यांना वडील म्हणतात. वडील शब्दाचा अर्थ आहे
ज्यांनी एखाद्या कार्यात आपल्यापेक्षा जास्त मजल गाठली आहे त्यांना सुद्धा ते वयाने जरी कमी असतील पण आपल्यापेक्षा त्या कार्यात कसे आहेत? वडील आहे. वडील म्हणजे ज्या रस्त्याने आपण चाललोय त्या रस्त्याने जे पुढे पोहोचले त्यांचं नाव आहे, त्यांना म्हणतात वडील. हे सगळं मराठीत सांगितलं. अजून सोपं इंग्रजीत सांगू का? सिनियर. सिनियर म्हणजे कोण? वडील. मग तुकोबराय इथं वडिलांची रीत जाणत असो म्हणजे फक्त बोलोबांची रीत नाही. मग माझ्या आधी जे जे संत होऊन गेले त्यांनी जर काही मागितलं नाही तर मी का मागावं? भक्तराज प्रल्हाद होऊन गेले, भक्ती केली, मागणी काहीच नाही. कुंती माता होऊन गेली, भक्ती केली, मागणी काहीच नाही. कितीतरी संत आहे, राका वंका बंका हे कुटुंब होऊन गेलं, भक्ती केली, अयाचित व्रत स्वीकारलं, पण दिलं तरी घेतलं नाही. तुकोबराय म्हणतात मी हे सगळं जाणतो, मला हे सगळे चरित्र माहीत आहे. हे बघा, परमार्थ करत असताना अनुकूलतेत परमार्थ करणं खूप सोपं आहे. आज आपल्याला सगळं उपलब्ध आहे आणि मग आपण आज परमार्थ करतोय, काहीच विशेष नाहीये. प्रतिकूलतेत परमार्थ ज्या एका भक्ताने केला, पुन्हा असा भक्त न भूतो न भविष्यती होणार नाही, आणि ते म्हणजे भक्तराज प्रल्हाद. केवळ आपला परमार्थ टिकावा, मुखातलं नाम टिकावं, यासाठी आतोनात यातना जेवढ्या त्यांनी सहन केल्या आपण करू शकत नाही. प्रल्हादाच्या मुखातलं नाम संपावं, थांबावं, यासाठी हिरण्यकश्यपूने किती प्रयत्न केले हो. अहो, भुजंगासमोर टाकलं, मदोन्मत्त हत्ती समोर टाकलं, कड्याहून लोटून दिलं, जलाशयात टाकलं, अग्नीत ढकलून दिलं, पण तरी सुद्धा मुखातलं नाम गेलं नाही. काय वर्णन आहे त्या भागवतामध्ये, असं वर्णन आहे, प्रल्हादासी पीता करी तो जाचणी, प्रल्हादासी पीता करी तो जाचणी, परंतु मुखातलं नारायण नाम सोडलं नाही. एक दिवस वैतागला हिरण्यकश्यपू आणि विचारला, अरे तुला एवढं मारण्याचा प्रयत्न करतो, तू का मरत नाही? प्रल्हाद म्हणे, तुम्ही काय प्रयत्न केले? अरे हत्ती समोर टाकलं तू मरत नाही, भुजंगा समोर टाकलं तू मरत नाही, का मरत नाही? भक्तराज प्रल्हाद सांगतात, तुमचे प्रयत्न चुकीचे आहेत. गजेति विष्णोर भुजगेति विष्णोर, ज्वलेति विष्णुर ज्वलनेति विष्णुर, त्वयि स्थिता दैत्यमयी स्थितस्य विष्णोर विना दैत्य गणोपी नास्ते. अरे ज्याच्या ज्याच्या समोर मरण्यासाठी टाकताय त्यांच्यामध्ये माझे विष्णू आहे. गजेति विष्णुर, गजामध्ये विष्णू आहे. भुजगेति विष्णुर, भुजंगामध्ये माझे विष्णू आहे. जलेति विष्णू, जलामध्ये विष्णू आहे. ज्वलनेति
विष्णू. त्या जाळामध्ये विष्णू आहे. एवढंच काय, त्वयी स्थिता, तुमच्यातही विष्णू आहे. दैत्यमयी स्थितस्य, माझ्यातही विष्णू आहे. आणि विष्णोर विना दैत्य गणोपी नास्ती, या विष्णूशिवाय इथं उभा असणारा एकही गण नाही. सगळ्यांमध्ये विष्णू आहे. आणि मग विचारलं, या खांबातही आहे का तुझा देव? मग खांबासी लात मारिली दुर्जने, सांगितलं या खांबातही विष्णू आहे. लात मारलीन, त्यातून एक अवतार प्रगट झाला, ते म्हणजे नरसिंह भगवान. भगवान परमात्मा प्रगट झाले. तो देवाचा आवेश अवतार आहे. भयंकर संताप झालेला आहे, राग आलाय. कारण देवाचा अपराध कुणी केला, देवाला एवढा राग येत नाही. भक्ताचा अपराध मात्र सहन करत नाही. खूप राग आलाय. अशा आवेशात आहे. हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं, फाडून काढलं, तो मरून गेला. त्याची आतडी कातडी गळ्यात घातलेली आहे, पण राग शांत होईना. अनेकांनी स्तुती केली, अनेकांनी शांत करायचा प्रयत्न केला, कुणाकडूनही देव शांत झाले नाही. साक्षात लक्ष्मी शांत करायला आल्या, रूप पाहूनच निघून गेल्या, शांत झाले नाही. मग सगळ्यांनी विचार केला, ज्याच्यासाठी हे आले ना त्यांना पाठवू. लहानशे भक्त प्रल्हाद आहे. नारद ऋषींनी विचारलं, बाळा तू जातो का देवाकडे शांत करायला? जातो म्हटले. जातो म्हटल्यावर विचारलं, तुला भीती नाही वाटत का रे? प्रल्हाद म्हणतात, ज्याच्यामुळेच मला अभय मिळालंय आतापर्यंत, त्याची कसली भीती? म्हणजे आम्हाला तर भीती वाटते, तुला का भीती वाटत नाही? प्रल्हादांचं उत्तर आहे, तुम्ही मुखाकडे बघतात म्हणून भीती वाटते. भक्ताने देवाच्या मुखाकडे कमी, चरणाकडे जास्त बघावं. चरण अभय प्रदान करणारे आहे म्हणून मला भीती वाटत नाही. दुडू दुडू धावत प्रल्हाद भगवंताच्या पायाजवळ गेले. वर्णन असं आहे, जसं उकळत्या तेलामध्ये बावणचंदनाचा एक थेंब टाकावा आणि उकळतं तेल शांत व्हावं, तसे देव शांत झाले. एखाद्या यात्रेत लेकरू हरवलेला असावं, आईचं ते सापडावं, आईने ते जसं मिठीत घ्यावं, तसं परमात्म्याने भक्त प्रल्हादांना आपल्या मिठीत घेतलं. देवाच्या एक एक डोळ्यातून चार चार धारा आहे. बाळा मला यायला फार उशीर झाला, तुला खूप सहन करावं लागलं, खूप यातना तू सहन केल्या, खूप विपत्ती तुझ्यावरती आल्या. प्रल्हाद म्हटले, देवा कसली विपत्ती, कसलं संकट? माझ्यावर कसलंही संकट आलं नाही. आणि ज्याला मी संकट म्हणतो, देवा कृपा करा, पण ते कधी येऊ देऊ नाही. भगवंत म्हणतात, जगातली सगळी संकट याच्यावर आली, पण तरी हा काय म्हणतोय, माझ्यावर संकट आलं नाही. आणि मी ज्याला संकट म्हणतोय ते येऊ नाही, मग हा कशाला संकट म्हणतोय? विचारलं, बाळा तुझ्या ख्याती संकट कोणतं आहे, विपत्ती कोणती आहे? ऐका, प्रल्हाद सांगतात, देवा सबसे बडी विपत्ती सोई. कोणतं संकट सगळ्यात मोठं आहे? नीट ऐका. सबसे बडी विपत्ती सोई, ज्या दिन हरी भजन ना होई. आले असतील संकट, पण त्या संकटात भजन सुटलं नाही. पण देवा एक संकट येऊ देऊ नका की ज्या दिवशी भजन सुटेल. खरं संकट ते आहे की ज्या दिवशी दिवस मावळेल पण आपलं भजन होणार नाही, ज्या दिवशी दिवस उगेल पण आपल्याकडून साधना होणार नाही, फुकट दिवस जाईल, समजायचं फार मोठं संकट आपल्यावर आलं. भगवंत प्रसन्न झाले, बाळा काहीतरी मागून घे, मला मागणी सांगायची, वडिलांची रीत जाणत असो, काहीतरी माग बाळा. प्रल्हाद म्हटले, देवा ब्रह्मांड नायकाच्या मांडीवर बसलोय, आता मागायचं काही शिल्लक आहे का? ब्रह्मांड नायकाच्या मांडीवर बसून जगात काय उरलंय मागण्यासारखं? मला काहीच लागत नाही. नाही बाळा, तुझ्या भक्तीचं ऋण झालंय माझ्यावर, काहीतरी माग. प्रल्हाद म्हटले, देवा मागायचंच नाही, मागायसारखं काय आहे? प्रल्हादांनाच काय, आपल्याला तरी मागायसारखं काय आहे हो? तरी आपली लिस्ट तयार असते. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. दिलंय की नाही? फुकट दिलंय. जेने हा जीव दिला दान, फुकट दिलंय. आता मागायचं काही शिल्लक आहे का? सगळं दिलंय देवाने. प्रल्हाद सांगता, देवा नाही मागायचं, पण देव सारखं म्हणतात माग माग माग. शेवटी प्रल्हाद म्हटले, देवा मला माग माग म्हणू नका हो, न पूछो मुझसे कि मैं क्या मांगता हूँ, मैं तेरे सिवा कुछ नहीं मांगता.
ये दुनिया की दौलत, ये दुनिया की शोहरत, रखो पास अपने न मैं मांगता हूँ, अगर मांगू भी मैं तुझसे तो बस यही मांगता हूँ, न मांगू किसी से यही मांगता हूँ. काय मागितलं? देवाला सुद्धा महाराज फसवलंय प्रल्हादांनी. मागणीत न मागणी केली. आपल्या अभंगाच्या भाषेत म्हटलं तर मागणे ते सरे ऐसे करी देवा, आणि नाही तरी सेवा सांगा पुढे. देवा द्यायचा असेल तर एक काम करा, माझी मागण्याची वृत्तीच नाहीशी करा. सेवा द्यायची तर द्या, परंतु मागण्याची वृत्ती देऊ नका. प्रल्हादांनी ज्यावेळेस असं मागितलं, भगवंताचे सुद्धा डोळे भरून आले. तात्पर्य एक आहे, तुकोबराय सांगतात वडिलांची रीत जाणत असो. जर ते काही मागत नाही तर मी का मागावं? कुंती मातेने किती भक्ती केली, पण कुंती मातेला ज्यावेळेस विचारलं आत्या काहीतरी मागून घ्या, काही मागितलं का आत्याने? काहीच मागितलं नाही. उलट आत्या मागते विपद संतून शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम. देवा विपदा दे, संकट दे. म्हटले का? संकट आली की तू येतो, संकटी गेली की तू निघून जातो. हो, सुख के माथे सिल पडे जो हरि हृदय से जाय, बलहारी वा दुख की जो पल पल नाम रटाय. तुकोबराय म्हणतात वडिलांची रीत जाणत असो. यांनी जर एवढी भक्ती करून काही मागितलं नाही तर मी का मागावं? मी मागणार नाही. मग आता इथंही एक शंका येईल, मग तुकोबरायांनी कधी काही मागितलंच नाही का? मागितलं. मग मागणं तर आवडत नाही, मग मागितलं का? फरक लक्षात घ्या. लौकिक गोष्ट संत दिली तरी घेत नाही, आणि जी अलौकिक आहे, परमार्थाला पोषक आहे, ते संत मागितल्याशिवाय राहत नाही. न लगे मुक्ती धन संपदा, पण संत संग देई सदा. एका बाजूला संसारिक मागणी नको, पण दुसऱ्या बाजूला पारमार्थिक मागणी मात्र मागितली आहे. एक लक्षात घ्या, मागण्याची सुद्धा एक कला आहे बरं का. मागण्याची सुद्धा एक काय आहे? कला आहे. मागणं वाईटच आहे असं नाही आहे. मला सांगा, चाकू वाईट असतो का चांगला? चाकू वाईट आहे का चांगला? वाईट पण आहे, चांगला आहे. तुम्ही वापरता कुठं? जर घरात किचनमध्ये वापरत असाल, चांगल्या कामात, डॉक्टर ऑपरेशनला वापरत असेल तर चांगलं आहे. पण एखादा जर खून करायला वापरत असेल तर वाईट आहे. बरोबर आहे की नाही? मीठ चांगलं आहे का वाईट आहे? महिला वर्ग कसं आहे? मीठ मीठच आहे. भाजीत टाकलं तर चांगलं आहे, खिरीत टाकलं तर वाईट आहे. हे तसंच आहे. मागणं ना चांगलं आहे ना वाईट आहे. तुम्ही काय मागतात, कुणाकडं मागतात, किती मागतात आणि कधीही मागतात, याच्यावरती मागणी चांगली की वाईट ठरते. मग काय मागावं, कसं मागावं, कुठं मागावं? ऐका, मागत असताना 3 गोष्टी मागाव्या. आज मागणी शिकायची, मागणीच ऐकायची म्हणून सांगून जाईल. किती गोष्टी मागाव्या? 3. देवासमोर उभं राहिलं तर मागताना 3च गोष्टी मागाव्या. पहिली गोष्ट, देवाकडे देवच मागावा. त्याच्या एवढी चांगली गोष्ट दुसरी काहीच नाही. त्याच्या एवढी श्रेष्ठ देवाकडे द्यायला दुसरी गोष्ट नाहीये. देवाकडे देव मागावा. नाही जमलं देवाकडे देव मागायला, दुसरी मागणी ऐका, त्याची भक्ती मागावी. आम्हाला देवही मागायला जमत नाही हो, भक्ती मागायला जमत नाही, मग आम्हाला देव आणि त्याची भक्ती मागता येईल अशी बुद्धी तरी मागावी. 3 मागण्या आहे. त्यापैकी पहिली मागणी काय मागावं? देव. आता देव मागावं हे मी सांगणंही सोपं आहे, तुम्ही ऐकणंही सोपं आहे, पण देव मागणं अवघड आहे बरं का. एखाद्या मोठ्या दुकानात जा, सगळ्या वस्तू विकायला असतात, तुम्ही काहीही मागू शकतात. दुकानदार मागू शकतात का? दुकानाचा मालक यादी केली किराण्याची, सगळं लिहिलं, खाली यादीत लिहिलं, दुकानाचा मालक पण द्या. शक्य आहे का? त्याला मागण्यासाठी त्याची जवळीक असावी लागेल कदाचित, त्याच्याशी तसं नातं असावं लागेल तर कदाचित शक्य. मी उदाहरण दिलं तसं आपल्याला देवाकडे सगळं मागता येतं, पण देव मागता येत नाही का? कारण त्याच्यासाठी त्याची जवळीक लागते, प्रेम लागतं. कुणासारखं? अर्जुनासारखं. किती प्रेम अर्जुनाने देवावरती करावं, किती प्रेम करावं.
या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसतसे निरुपम, काय पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. काय त्या अर्जुनाचं पुण्य असेल समजत नाही. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, बरोबर आहे की नाही. किती हा कोपे की बुझावीत जाय रुसे, हा कोपे की निवांतुस आहे आणि रुसे की बुझावीत जाय, आणि नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. पिस लागलं देवाला. पण ह्या नात्याने काय झालं तो पुढचा प्रसंग आहे का. हे मी नातं का सांगते कृष्णार्जुनाचं. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध होणार होतं, काही दिवस आधीच दुर्योधन परमात्म्याकडे जाऊन बसला. दुर्योधनानंतर अर्जुन पण गेले. दोघही जण देवाच्या उषा पायथ्याशी बसले. अर्जुन पायथ्याला आहे, दुर्योधन उषाला आहे. भगवान परमात्मा उठले, दोघांना विचारलं काय येण्याचं नेमकं कारण काय. दुर्योधनाने विचारलं देवा लवकरच युद्धाला प्रारंभ होणार आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या पक्षाकडून आहात, कौरव पक्ष की पांडव पक्ष, कोणत्या पक्षाकडून आहात आम्हाला सांगा. भगवंत म्हटले तुम्ही सगळेच माझे भाऊ आहात, सगळे माझेच आहे, मला दोन्हीकडून राहायची इच्छा आहे. म्हणून मी माझेच दोन भाग केले आहेत. एक म्हणजे एका बाजूला मी एकटा निशस्त्र आणि दुसऱ्या बाजूला माझी संपूर्ण नारायणी सेना. कोणत्याही बाजूला मी एक राहू शकतो आणि कुठल्याही बाजूला माझी सेना राहू शकते, म्हणजे दोन्हींना मदत पोहोचेल. दुर्योधनाला तर घामच फुटला की आता जर अर्जुनाने नारायणी सेना मागितली तर हा एकटा कृष्ण घेऊन मी काय करू. तिथं युद्ध करायचंय, गप्पा थोडी करायचं आहे. पण ज्यावेळेस अर्जुनाला विचारलं अर्जुना तू पहिले आलाय, तुझ्यावर नजर पहिली गेली, तू सांग तुला काय पाहिजे आहे. अर्जुन म्हटला देवा ही काही चॉईस आहे का, नारायणी सेना लागते की मी लागतो. अरे मला कालही तूच पाहिजे होता, आजही तूच पाहिजे होता आणि भविष्यातही मला तू पाहिजे केशवा. तू सोडून मला काहीच नको आहे. दुर्योधनाच्या जीवाला बरं झालं मला नारायणी सेना मिळाली. नारायणी सेना घेऊन दुर्योधन निघून गेला. पण अर्जुन मात्र भगवान परमात्म्याच्या पायथ्याशी बसलेला होता. भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना वेडायस, अरे युद्धाकरता मदत मागायला आला होता, मी एकटा निशस्त्र येऊन काय करणार आहे. युद्धाचं मैदान आहे, तुला मागायला पहिला चान्स दिला होता, नारायणी सेना तर मागून घ्यायची. अरे आता तू हरणार आहे म्हटले, कारण मी शस्त्र घेणार नाही, तुमची आधीच सैन्य कमी आहे, ते कौरवांचं सैन्य जास्त आहे, तुम्ही हरणार म्हटले. पण अर्जुनाच्या अंतकरणात फक्त प्रेम नाही, एवढा विश्वास होता जर हा मधुसूदन माझ्या बरोबर आहे, परमात्मा माझ्या बरोबर आहे तर मी जिंकणार. भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना हार तो तेरी निश्चित है, तू हरणार हे निश्चित आहे. हार तो तेरी निश्चित है, हरदम रहेगा तू उदास. माखन तो दुर्योधन ले गया और छास बचो तेरे पास. अरे खरं माखन घेऊन गेला दुर्योधन, तू हरला म्हटले, आता तू नाही जिंकत. पण अर्जुनाचा विश्वास असा आहे, असं प्रेम आहे, अर्जुन म्हणे जीत तो मेरी निश्चित है. अर्जुन काय म्हणतोय भगवंताला, जीत तो मेरी निश्चित है, हरिदास कभी न होते उदास. माखन लेकर क्या करो जब माखन चोर है मेरे पास. काय करायचंय ती नारायणी सेना घेऊन, त्या सेनेचा मालक माझ्याकडे आहे. अर्जुनाने देवाला मागितलं, नारायणी सेना मागितली नाही. काही जण म्हणतील दुर्योधन मूर्खच होता, दुर्योधनाने उगच सेना मागितली, अरे देवाला मागायचं ना. हे आपण म्हणणारे जरा आपलं आत्मपरीक्षण करा, आपण अर्जुन आहोत की दुर्योधन. मला तरी असं वाटतंय अजून आपण दुर्योधनाकडेच आहोत. प्रॅक्टिकली सांगू का, समजा आज हा उत्सव संपला, उद्या इथं एक स्टेज लावलं गेलं, आमच्या महाराजांनी असं अनाउन्समेंट केलं, समजा बरं का खरं नाही, उदाहरण सांगते नाही तर याल उद्या इकडं, असं अनाउन्समेंट केलं की या स्टेजवरती एक ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे आणि एका बाजूला जास्त नाही 2 ग्रॅम सोनं ठेवलेलं आहे. किती जास्त नाही सांगत मी, 2च ग्रॅम. किती ग्रॅम, 2 ग्रॅम. या दोन्हींमधून तुम्हाला एक वस्तू निवडायची आहे, ती तुम्हाला फुकट भेटल. आम्हाला नका उत्तर देऊ, मनाला सांगा काय निवडाल.
अजून आपण दुर्योधनाच्याच पारड्यात आहे. लोक म्हणतील ज्ञानेश्वरी काही नाही हो, आहे आमच्या घरी बाबांची एक, सोनं घेऊन जातो. 2 ग्रॅम म्हटलं तरी आता भरपूर भाव वाढलाय. मला सांगा, ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबा आहे म्हणजे दुसरे तिसरे कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेविले. मग आपण तरी अर्जुनासारखं कुठं ज्ञानेश्वरी निवडतोय? आपल्याला अजूनही दुर्योधनासारखी ती संपत्तीच दिसते. अजूनही आपण दुर्योधनाच्या पारड्यात आहोत. देव मागण्यासाठी अर्जुनच व्हावं लागेल. ज्यांच्या प्रांगणात आपण बसलोय ते हनुमंतलाल. ज्यावेळेस सगळ्यांना पद वाटले, हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता तुला कोणतं पद लागतंय? हनुमंतराय फार बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहे बरं का. ते म्हटले, देवा मला मागताच येत नाही, तुला काय द्यायचं ते दे. आणि हीच मागणी खरी आहे. देवाकडं मागायच्या भानगडीत पडू नका, देवावर सोपून द्या. देव जास्त देत असतो. तुम्ही बघा, एकदा काय झालं, एका किराणा दुकानाच्या बाहेर काही अशी चॉकलेट पडलेली होती. एक चांगल्या घरातलं पोरग तिथं गेलं आणि त्याने ती चॉकलेट उचलली आणि दुकान मालकाला दिली. काका, ही चॉकलेट पडली आहे तुमची, तुम्हाला. मालक खूप प्रसन्न झाला. तो म्हटला, बाळा फार संस्कारी आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. एक काम कर, तुझ्या हाताने या बरणीतून तुला काय घेता येईल तेवढी चॉकलेट घेऊन जाय, मुठभर चॉकलेट घे आणि जाय. तो म्हटला, नाही काका, तुम्हीच मला द्या, मी नाही घेणार. त्यांनी खूप वेळा आग्रह केला की अरे घे तुझ्या हाताने, पण त्याने घेतले नाही. शेवटी त्या काकाने मुठभर चॉकलेट याला दिले. त्याच्याबरोबर एक मुलगा होता. 2 जण घरी चालले. तो मित्र म्हणतो, का रे ते काका तुला केव्हाचे म्हणताय तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे, का बरं घेतले नाही? तो म्हटलाय, तू येडाय का रे? माझा हात केवढा, काकाचा हात केवढा. माझ्या हाताने 2-4 चॉकलेट आली असती, काकाच्या हाताने 10 चॉकलेट आली. हनुमंतराय असे हुशार आहे. ते म्हटले, देवा मी नाही मागत, तुम्हाला काय देता येईल ते द्या. देव म्हटले, हनुमंता अरे तुला 5 प्राण दिले तरी तुझे उपकार नाही फिटणार, काहीतरी माग. सगळ्यांना मी पद दिले, तुला देऊ का एखादं पद? पद म्हटल्यावर हनुमंतराय म्हटले, द्या द्या पद द्या, पण 1 पद नका देऊ, 2 पद द्या. एका पदाने माझं नाही भागणार. कोणकोणते पद लागतात सांग. हनुमंतराय जवळ आले, प्रभू रामचंद्रांच्या दोन्ही पायावर आपले 2 हात ठेवले. सांगितलं, प्रभू मला हे 2 पद लागतायत, हे 2 पाय लागतायत, बाकी काही लागत नाही. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांना मागून घेतलंय, अर्जुनाने भगवान कृष्णांना मागून घेतलंय. कारण त्यांच्या ठिकाणी तेवढी जवळीक होती, तेवढं प्रेम होतं, तेवढी आत्मीयता होती. अजून तेवढी जवळीक आपली झालेली नाही, हे मान्यच करावं लागेल. अन्यथा आपण संसारिक गोष्टी मागितल्या नसता देवाकडं. म्हणून देव मागणं एवढं सोपं नाही. मग जाऊ द्या, अजून तेवढं प्रेम अजून निर्माण नाही होत आहे. होईल एखाद्या जन्मापर्यंत, आपण मात्र लाईनमध्ये उभं राहायचं, होईल. मग त्याच्या आधी काय मागायचं? अजून देव मागता येत नाही आम्हाला, मग अजून आम्ही काय मागायचं? देव नाही मागता येत ना, मग दुसरी मागणी, किमान भक्ती तर मागा. किमान काय मागा? भक्ती मागा. देवासमोर जो उभं राहिलं ना, जे जे ह्या जन्मात भजन करतायत, परमार्थ करतायत, त्यांनी एक अर्ज देवाकडे देऊन ठेवायचा. देवा ह्या जन्मात कृपा केली, बरं चाललंय, भजन होत आहे, चांगला संग प्राप्त होतोय, पण देवा आत्ताच अर्ज देऊन ठेवतो, पुढचा जन्म माझा कुठेही होऊ दे, पण ही भक्ती माझ्यापासून हिरावून घेऊ नको. ही नामदेवरायांनी मागणी मागितली का नाही? जन्म हो का भरते आते, 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 जन्म
आणि सदा संग हरिदास. ही मागणी देवाकडे मागावी, भक्ती मागावी. त्या पृथ्वीराजाने भागवतामध्ये देवाकडे कान मागितले. देवा 2 कानाने अरे तुझी कथा ऐकायला हे कान पुरत नाही, 10,000 कान द्या म्हटले. काय मागितलं? 10,000 कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ही मज विश्रांती देई देवा. ही मागणी देवाकडे करावी. आज 2 कान तर आहे, पण त्यांनी आपण ऐकत नाही. वास्तविक कीर्तनाला खरंच 2 कान पुरत नाही बरं. 2 कानाने कीर्तन कथा ऐकू नये, मग सर्वांगाची कान करून ऐकावे, तर ते कीर्तन ऐकल्यासारखं होतं. मग काय मागावं? भक्ती मागावी. वृत्रासुराला ज्यावेळेस भगवत दर्शन झालं, वृत्रासुराने मागणी केली आहे, अहम हरे तव पादैकमूलम दासानुदासो भवतास्मि भूयः. देवा मला एकच वरदान दे, तुझे जे भक्त आहे ना, त्या भक्तांचे जे दास आहे ना, त्या दासांचा मला दास बनव. काय मागणी आहे? संसारामध्ये मालक असतो, मालकाचा एक मालक असतो, मालकाचा एक मालक असतो, त्याला महत्व प्राप्त होतं. परमार्थात उलटे बरं का. इथं जो स्वतःला मालक म्हणतो ना, त्याला 0 किंमत आहे. इथं जो दास म्हणतो ना, त्याला जास्त किंमत आहे. आणि जो दासाचा दास म्हणतो त्याला डबल किंमत आहे. परमार्थामध्ये लहान होण्याला किंमत आहे, संसारात मोठं होण्याला किंमत आहे. कारण मोठं होणं सोपं आहे, लहान होणं भयंकर अवघड आहे. तुम्ही बघा बरं, वय वाढतं, पण आता समजा आपण कल्पना केली आपलं वय कमी करायचं, होईल का? परत लहान होता येतं का? नाही. वृत्तीने का होईना लहान होणं अवघड आहे. आणि म्हणून भक्ती मागावी. अहो पण काय करावं? मंदिरात गेल्यावर आम्हाला देवाकडे देवही मागता येत नाही, भक्ती मागता येत नाही. आम्ही काय मागावं? परमार्थ सिद्धीत जावा असं वाटत असेल, जीवनाचं खरं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर ह्या दोन्ही मागण्या जर येत नसेल मुखात, तर किमान देवाला सांगायचं, मला अशी बुद्धी तरी दे की मला तुझ्याकडं चांगलं मागता येईल. अहो बुद्धी कशी मागायची? तुकोबराय म्हणता, मी तुम्हाला मागून दाखवतो. अशी बुद्धीची मागणी करायची अभंगाच्या प्रथम चरणात. अहो कृपावंता, अहो कृपावंता, अहो कृपावंता, अहो कृपावंता, अहो कृपावंता, अहो कृपावंता, अहो कृपावंता
युगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला एक मागणी शिकवतात. देवासमोर उभं राहावं, देवाला थोडंसं जरा मागत असताना थोडंसं देवाला जरा रिस्पेक्ट दिला पाहिजे. एरवी अरे विठ्ठला म्हणणारे तुकोबराय, अरे तू रे करता देवाला सख्यत्वाचं नातं आहे, पण आज मागायचंय. काय म्हणतात? आहो. काय म्हणतात? आहो. आपणही काहीतरी देवाला जरा आदराने सांगावं, अहो कृपावंता. देवाला आठवण करून द्यावी, तुम्ही कृपावंत आहात. अहो कृपावंता, आमच्यावर एक कृपा करा, आम्हाला बुद्धी द्या, आमच्यासाठी बुद्धीचे दाता व्हा. काहींना वाटेल खुशाला तुम्ही बुद्धीची मागणी सांगतात, आमच्याकडे बुद्धी नाही का, म्हणून एवढी प्रस्तावना करावी लागली. बुद्धीपर्यंत कसं यायचं, का बुद्धी मागायची? इथं आहो म्हटलंय. आहो हे संबोधन समोरच्या व्यक्ती माध्यमातूनच केलं जातं. कुणीतरी लांब आहे नजरेआड त्याच्यासाठी आहो म्हटलं जात नाही. मग इथं एक गोष्ट सिद्ध होती की तुकोबराय देवाच्या समोर आहे आणि भगवंत तुकोबरायांच्या समोर आहे. जर देव समोर आहे तर शंका निर्माण होती. जर देव समोर राहिला, त्याला पाहिलं की मागायची काय पण काही बोलायचंही भान राहत नाही. आणि जर देव समोर आहे तर तुकोबराय मागतातच कसं काय. एक लक्षात घ्या, त्या त्रेतायुगात सगळे ऋषीमुनी मागायला गेले होते की नाही प्रभू रामचंद्रांकडे. दगड घेऊन हातात, देवाच्या पाया लागल्यावर बाई होती, सगळे दगड घेऊन गेले. मागायचं होतं, देवा हे सगळे दगड घ्या आणि आम्हाला याच्या बायका करून द्या. पण देवाला पाहिलं आणि मागायचंच विसरले. बोबडी वळली, देवा आम्हाला बायका करून घ्या. देव म्हटले ह्या अवतारात काही जमणार. म्हणजे देवाला पाहिलं की मागायचं भान राहत नाही. त्या द्वापार युगामध्ये कन्हैयाचा जन्म झाला. सगळ्या गोपिका म्हटले देव जन्माला आले, आपलं पण पुण्य आहे थोडं थोडं, आता आपण सगळे जाऊ आणि यशोदा मैयाकडून काही काही मागून घेऊ. आणि ती मैया पण द्यायलाच बसली होती. यशम ददा ती यशोदा, ती पण म्हटली मी गोपिकांना खूप काही काही आज लुटवणार आहे. ह्या पण ठरवून गेल्या, कोणी मोत्याचा हार मागायचा, कोणी हिऱ्याचा, कोणी नवरत्नाचा, कोणी सोन्याचा, कोणी चांदीचा, सगळं ठरवलं. आणि ह्या सगळ्या गोपिका गेल्या नंदवाड्यामध्ये आणि गर्भगृहामध्ये गेल्या. पाळण्यातल्या लालाला पाहिलं आणि सगळी गडबडच झाली. काय मागायचं होतं काही भान राहिलं नाही. का बरं भान राहिलं नाही? कारण देवाला पाहिलं की देह तादात्म्य राहात. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. हो पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. हो पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेधियले तेने वेधियले मना, तेने वेधियले तेने वेधियले मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदना, पाहिला पाहिला नंदाचा नंदना. हो तेने वेधियले मना, तेने वेधियले मना, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा देह भाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला. मला सांगायचं एकच आहे, आहो म्हणतात म्हणजे देव समोर आहे. देवाला बघतात तरी मागतात, हे कसं शक्य आहे? तायका देव मूर्त स्वरूपात रूप स्वरूपात समोर नाही. मग आहो का म्हणतात? कारण देव माझ्या समोर आहे हा विश्वास आहे. मागे पुढे उभा का विश्वास आहे? कसा विश्वास आहे? ऐका, तस्मात शास्त्र प्रमाणम ते, हा विश्वास आहे.
आणि संताचे पायी हा माझा विश्वास. जसं लेकरू आई विचारते का रे बाबा आले का, लेकरू म्हणतं आई हॉलमध्ये बसले, मग ती आई बघायला येत नाही. लेकरू म्हणते हॉलमध्ये बसले, मग ती तिकूनच किचनमधून बोलते आहो असं झालं आहो तसं झालं. विश्वास कुणावर ठेवला? मुलावर ठेवला की नाही. तसे तुकोबराय सांगतात, सगळं शास्त्र पुराण सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला. मग माझ्या समोर पण कोण आहे? विठ्ठल आहे. हा माझा विश्वास आहे. विश्वास फार महत्वाचा आहे. सूरदास महाराज बारी लावून देवात दर्शन घ्यायचे. सूरदास महाराज माहित आहे ना, दोन्ही डोळे नव्हते. बारी का बरं लावायचे? लोक म्हणायचे हा म्हातारा उगच गर्दी करतो. अरे दोन्ही डोळे नाही, त्यांनी बाहेरून दर्शन घेतलं काय मध्ये घेऊन घेतलं काय, सारखंच आहे. एक जण म्हणे सूरदासजी एक काम करा ना, आज काही बारी लावू नका, बाहेरूनच हात जोडून घ्या, नाहीतरी पुढं जाऊन कुठं तुम्हाला देव दिसतोय. सूरदास म्हटले मला तो दिसत नाही, त्याला मी दिसतोय ना, आणि त्याला कळावं की मी आलोय म्हणून मी बारी लावतो. तात्पर्य एकच आहे. हा अहो शब्द आहे ना, याच्यामध्ये विश्वास आहे की माझा परमात्मा माझ्या समोर आहे, म्हणून अहो. पुढे म्हणतात कृपावंता, देवा तू कृपावंत आहे. कृपावंत किती दीन बहु आवडती. ज्यांचा उद्धार होणं अशक्य आहे, आशांचाही उद्धार जर झाला असेल तर ते फक्त भगवंताच्या कृपाबलाने, त्याच्या कृपावंत स्वभावाने. हत्तीचा काय उद्धार होणार आहे का? चतुष्पादादी आघवे, अरे 4 पायाच्यांचा सुद्धा जो उद्धार झाला असेल तर तो एवढा कृपावंत आहे. दगड ज्याच्या नावाने तरले किती कृपावंत आहे. आपल्यासारखे पण दगड तरतील हा विश्वास यावा म्हणून तो कृपावंत. कृपा म्हणजे काय हो? कृपा म्हणजे देवाची एक शक्ती आहे. ती शक्ती जर देवाने आपला त्याचा प्रयोग केला तर कुठल्याही साधनाशिवाय आपण तरून जातो. एक थोडस डेअरिंगनी बोलून जाते, असं म्हणा, खूप भजन केलं म्हणजे देव भेटतो असं नाहीये. जप खूप केला म्हणजे देव भेटतो असंही नाहीये. म्हणजे करू नये असंही माझं म्हणणं नाही, पण त्यानेच देव भेटतो असं नाही. खूप कीर्तन केले म्हणून देव भेटतो असंही नाही. खूप ऐकले म्हणून देव भेटतो असंही नाहीये. काही वेगळी साधना केली कठोर म्हणून देव भेटतो असंही नाही. कडक उपवास धरला म्हणून देव भेटतो असंही. मग देव भेटतो कधी? तुमची साधना किती असो नसो, कशी असो, ज्या दिवशी त्याचं तुमच्याकडं लक्ष जातं आणि तो कृपा करतो ना, त्या दिवशी तो भेटतो. आणि तो कुणावरही कृपा करू शकतो ते सांगता येत. असं काही असं ठरलेलं नाहीये एवढी साधना झाली की लगेच देव कृपा करतो. तो कोणत्याच बंधनात नाही, तो सगळ्या बंधनातून मुक्त आहे. त्याला कधीही वाटेल कृपा करावी, कधीही. 5 वर्षात ध्रुवावर कृपा करावी वाटते तर कधी कधी 50 वर्षाच्या म्हातारावर करू वाटत नाही. बरोबर आहे की नाही? कधीही कृपा होईल. आणि म्हणून तो कृपावंत आहे. एकदा की त्याने कृपा केली त्याच्या कृपेने तो भेटतो. देवा तू कृपावंत आहे. मूकं करोति वाचालं पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंदमा. देवाला आठवण करून द्यायची, तू कुणाकुणावर कृपा केली, माझ्यावर सुद्धा कृपा कर. म्हणून अहो कृपावंता. होय माझ्यासाठी एक गोष्ट तू स्वीकार. होय काय होय? बुद्धीचा ये दाता. तू दाता होय. आता देव दाता नाही का? हाय दाता तो, पण कधी कधी घेता होतो वामन स्वरूपामध्ये. म्हणून आज तू माझ्याकडून घेता होऊ नको. काय होय? दाता. कसला? बुद्धीचा नाही, ये बुद्धीचा. अभंगातला एक एक शब्द महत्वाचा आहे. ए बुद्धीचा म्हणजे विशिष्ट बुद्धीचा. नुसतं बुद्धीचा म्हटलं असतं तर तो पिष्ट पिष्ट न्याय झाला असता. पिष्ट पिष्ट न्याय म्हणजे आमचे रामदास बाबा आहेत, शिंगवेकर बाबा, ते मला सांगत असतात की एक कोडं सांगायचे लहानपणीपासून. एक बाई होती, तिला पीठ दळायला जायचं होतं आणि मध्ये मोठी नदी होती, नदीला पूर आला होती, कशी काय जाईल? लहान मुलं डोकं खाजवतात, पण जो बुद्धिमान तो म्हणतो पीठ कुठं दळतात का? हा पिष्ट पिष्ट न्याय आहे. जसं पीठ पळत दळत नाही, पिठाचं काय पीठ करणार? मग बुद्धी अगोदरच देवाने दिलेली आहे आणि परत तीच का मागायची? मग बुद्धी नाही मागितली, ये बुद्धी म्हणजे विशिष्ट बुद्धी. बुद्धी तर प्रत्येकाला आहे हो. चोराकडेही बुद्धी आहे, चोराकडं सुद्धा काय आहे? बुद्धी आहे. पण एवढंच आहे, ती विशिष्ट बुद्धी नाही आहे, ती दुर्बुद्धी आहे.
देवा मला बाकी संसारिक बुद्धी नको, लौकिक बुद्धी नको, दुर्बुद्धी नको, कुबुद्धी नको, मग मला ये बुद्धी, अशी विशिष्ट बुद्धी दे. कोणती विशिष्ट बुद्धी? देवा मला अशी बुद्धी दे ना, बुद्धीचे तसे अनेक प्रकार आहे, पण देवा मला सद्बुद्धी दे, दुर्बुद्धी देऊ नको. सद्बुद्धी जी सत्य परमात्म्याच्या जवळ घेऊन जाती, दुर्बुद्धी जी देवापासून दूर करते. आणि जर तुम्हाला ही विशिष्ट सद्बुद्धी दिली ना, तर काय होईल? अभंगाच्या द्वितीय चरणात जेने पावी देव उद्धार, जेने पावी देव उद्धार, जेने पावी देव उद्धार, जेने पावी देव उद्धार, त्या ये बुद्धीचं वर्णन आहे की जेणे पाविजे उद्धार, माझा उद्धार होईल अशी सद्बुद्धी भगवंता मला प्रदान कर, अशी मागणी वेळोवेळी देवाकडं केली पाहिजे. याचं कारण सांगते. आज जरी आपण भजन करतोय, आज आपण परमार्थिक आहोत, आज आपली वृत्ती चांगली आहे, पण उद्याची गॅरंटी सांगता येत नाही. अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणाक्षणा पालटे असं म्हणतात. बुद्धी पालटायला एक क्षण सुद्धा लागत नाही, एवढे बारीक तरंग आहे. एका दिवसात कोट्यावधी तरंग बदलतात बुद्धीचे. घरात आई असते, बहीण असते आणि पत्नी सुद्धा असते. तिघी जणी आपल्या समोरून भ्रमण करत असतात. आई आली बुद्धी बदलते, बहीण आली बुद्धी बदलते, पत्नी आली बुद्धी बदलते. बदलते की नाही? किती पटकन बदलते. काहींची 2 वर्षापूर्वी पटापट बुद्धी बदलली. बदलली की नाही सांगता येत नाही. बुद्धी कधी बदलेल, कधी ही बुद्धी घात करेल. म्हणून पुरुषार्थ संपन्न तुकोबराय सुद्धा देवाला वारंवार प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण.
बुद्धी बदलायला वेळ लागत नाही, म्हणून रोज प्रार्थना करा. कारण बुद्धीची गॅरंटी घ्यायची अजिबात नाही, गॅरंटी नाही घ्यायची. देवा आज कृपा केली, उद्या पण अशीच कृपा कर. हे कायम माझ्याकडून घडत राहावं, मी याच चांगल्या विचारात राहावा. म्हणून ये बुद्धीचा दाता तू होय, माझ्यासाठी दाता होय देवा, माझ्यावर एवढी कृपा कर, तू कृपावंत आहे. ही देवाला वारंवार आठवण करून द्यावी. मंदिरात कशाला जायचं? यासाठी जायचं असतं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, याच्यासाठी मंदिरासारखी मोठी जागेची काय गरज आहे? संसार आहे तो होणारच आहे. आणि नसल झाला तर आजा मेला पंजा मेला बापई मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. त्यांच्या चेनी झाला नाही, आपल्याकडून होणार आहे का? म्हणून मंदिरात गेल्यावर नेमकं काय मागायचं आहे हे फक्त तुकोबराय सांगू शकतात, हे नामदेव महाराज सांगू शकतात, हे संत सांगू शकतात. म्हणून देवाकडे हनुमंतरायाकडे जायचं, त्यांना सांगाय तुम्ही बुद्धिमताम वरिष्ठ आहात. हनुमंतराया तुम्ही एवढं दासत्व केलं प्रभू रामचंद्रांचं, आमच्यावरही कृपा करा, आम्हालाही तशी बुद्धी द्या, आम्हालाही तशी बुद्धी द्या, आमच्याकडूनही सेवा करून घ्या, आमच्याकडून दासत्व करून घ्या. ही देवाकडे मागणी मागायची आणि तरच उद्धार होईल. उद्धार म्हणजे काय? उद्धार म्हणजे वर निघणं. उद्धार शब्दाचा सोपा अर्थ काय? वर निघणं. पण कुठून वर निघायचं आहे? या सागरातून, या भवसागरातून. याला नदी पण म्हटलंय, संसार भवनदी. दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरतया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. या नदीतून, या भवसागरातून वरती निघायचं आहे. पण ते कसं निघायचंय, का निघायचंय, निघून नेमकं वरती कुठं जायचंय, या सगळ्याचं चिंतन आपण आपल्या उर्वरित वेळेत करणार आहोत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी त्या भगवंताचं गोडाचं भजन करावं, हाताने टाळी वाजवावी आणि मुखाने भजन करावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी अतिशय गोड असं भजन केलं आणि सर्वांनी केलं असेल असं गृहीत धरून सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. कारण कीर्तन भक्ती ही अशी आहे, ही सामुदायिक भक्ती आहे.
हे फक्त काय टाळकऱ्यांनीच करावं आणि कीर्तनकारांनीच भजन करावं असं नाही. जेवढे बसले त्यांच्याकडून बळजबरी का होईना पण करून घ्यावं, हा नियमच आहे. आणि काय हरकत नाही, बळजबरी भजन करून एखाद्याकडून घेतलं तरी पाप लागत, उलट पुण्य लागतं. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी. तुम्ही सगळ्यांनी भजन केलं, सगळ्यांचे आभार. आणि भजनासाठीच हा एवढा उठाठेव आहे. हा अट्ठास कशासाठी आहे? फक्त त्या परमात्म्याचं नाम मुखात यावं म्हणून. म्हणून हा अट्ठास आहे. अनेक अशी गावं आहेत तिथं सप्ताह नाही, तिथं कीर्तन नाही, तिथे भजन नाही. तिथं असे हे महात्मे जातात, आपले विचार मांडतात, थोडे कष्ट घेतात आणि तिथं नव्याने सुरुवात करतात. काय उद्देश आहे हो दुसरा? बाकी सगळं तर गावात आहेच ना. गावात प्रपंच सगळ्यांचे चालू आहे, शिक्षण चालू आहे, मुलांचे नोकरी पाणी बंगला गाडी सगळं चालू आहे. मग एवढा अट्ठास का? कारण हे सगळं चालू आहे, पण ज्याच्यासाठी जन्म मिळाला ते कुठं चालू आहे? मुख मिळालाय, 2-3 टाइम चालू आहे. बरोबर आहे की नाही? एक गंमत आहे बरं का शब्दशास्त्रातली. भजन शब्द आहे की नाही, भजन. याला काही काना मात्रा उकार आहे का? नाही, मात्रा नाही. भोजन याला मात्रा आहे की नाही? आणि मात्रा या शब्दाचा अर्थ होतो प्रमाण. भोजनावर मात्रा आहे, भजनावर मात्रा आहे का? नाही. आपण उलट केलंय की नाही? आपल्याकडं भोजनाला अजिबात मात्रा नाहीये, 3-4 टाइम होऊ द्या, पण भजन म्हटल्यावर आम्ही मात्रा देतो. नाही, आता बस झालं, भरपूर झालं. भजन महत्वाचं आहे. तब लग रसना साचू भली, जब लग मुख मो राम, नहीं तो काट डालिये मुख मो भलो नहीं हे चाम. जिभेचा तुकडा, चामड्याचा तुकडा नुसता तोंडात धरून काय उपयोग आहे जर तो राम म्हणत नसेल. म्हणून अट्ठाहासाने हे सगळं इथं केलेलं आहे. जेवढ्या लोकांनी ह्या महोत्सवासाठी सहकार्य केलं, उत्सुकता दाखवली, उपस्थिती का होईना दाखवली, प्रयत्न केले, हे फार मोठं कार्य आहे. कारण ही आत्ताशी सुरुवात आहे. याची परिणिती म्हणून भविष्यात जो बदल होणार आहे, भविष्यात जे समाज परिवर्तन होणार आहे, जीवन परिवर्तन होणार आहे, ते कार्य फार मोठं आहे. वारकरी संप्रदायाचं कार्य छोट्यातून सुरू होतं. इवलेसे रोप लावियले द्वारी, पण त्याचा वेलू गेला आणि हा वेल गगनावर जाणारच, याच्यामध्ये शंका. कारण कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पाया काय असेल तो म्हणजे कार्याचा हेतू. हेतू जर सकारात्मक असेल, सत्य असेल, तर सत्य संकल्पाचा दाता नारायण. मी आल्यानंतर पहिले या बॅनरचंच कौतुक केलं किंवा त्याच्यावरच वाचलं. हा हेतू आहे. हेतू जर संत विचारधारेचा प्रसारण प्रचार करणं असेल, एवढा शुद्ध हेतू असेल, तर ह्या कार्याला आपण काय मदत करू? स्वतः परमात्माच अशा कार्याला मदत करत असतो, स्वतः परमात्मा उभा राहत असतो. आणि म्हणून भजन महत्वाचं आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण भजन आहे. म्हणून सगळ्यांनी भजन केलं, सगळ्यांचे आभार. देवाकडं वारंवार बुद्धी मागायचे. देवा अशी बुद्धी दे बाबा की या संसार सागरातून आमचा उद्धार होईल, आम्ही यातून वर निघू. पण वर निघून कुठं जायचंय? तर होय तुझे पायी थार, जेणे पावी जे उद्धार. थार या शब्दाचा अर्थ आहे स्थिर. तुझ्या पायावर आम्ही काय झालो पाहिजे? स्थिर. पण याच्या पुढची मागणी खूप सुंदर आहे बरं का. याच्या पुढे तुकोबराय म्हणतात, देवा पण एक थोडीशी भीती आहे. काय भीती आहे? तुझ्या पायाजवळ जाऊन समजा मी स्थिर झालो, तू मला प्राप्त झाला, तर असं म्हणतात प्राप्त झालेल्या वस्तूचं तेवढं महत्व राहत नाही, प्राप्तीमध्ये विसर पडतो. उदाहरणार्थ कीर्तनकार येत असताना बरेच फोन होतात. कुठपर्यंत आले, येणार आहे का नाही, येणार आहे ना, तारीख लक्षात आहे ना, भरपूर फोन होतात. पण एकदा कीर्तनकार येऊन बसले, आता फोन करायची गरज आहे का? प्राप्त झाले ना, आता फोन काय झाला? बंद. मला एकच सांगायचं आहे, देव भेटेपर्यंत कदाचित देवा मी तुझं भजन करेल, पण जर तुझ्या पायाजवळ मी स्थिर झालो
तर यदा कदाचित माझी वाणी भजन बंद करेल ना, तर तू माझ्या वाणीतून तुझं नाव वदवून घे, पण भजनाचा विसर पडू देऊ नको. वदवी हे वाचा, आणि नुसती वाचा वदवून घेऊ नको, तर भाव पांडुरंगी साचा. माझा जो भाव आहे तो सुद्धा कमी होऊ देऊ नाही. तर तू मिळालाय आणि मग आता काय गरज आहे, देवच माझ्या बरोबर आहे, मग मी कशाला भजन करायचं. हा भाव माझा कमी होऊ देऊ नको, तो साचा सत्य राहू दे, माझ्या वाणीतून तू वदवून घे. कदाचित देवाने तुकोबऱ्यांना विचारलं असेल, तुकोबरे काय एवढं कळकळीने तुम्ही सगळं मागताय. काही नाही देवा, मी हे सगळं तुझ्यासाठी मागतोय. देवा एक काम कर ना, माझा कधी उद्धार होईल, मी तुझ्यापर्यंत कधी येईल, एक कृपा कर. तूच अशी कृपा कर की तूच माझ्या अंतकरणात येऊन स्थिर होय आणि आपल्यामधला अंतर कमी कर. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. माझे अंतर वसवा, माझे अंतर वसवा, जेणे पाविले उद्धार, जेणे पाविले उद्धार, जेणे पाविले उद्धार, जेणे पाविले उद्धार. माझे अंतर वसावा, माझे अंतर वसावा, जेणे पाविले उद्धार, जेणे पाविले उद्धार, जेणे पाविले उद्धार, जेणे पाविले उद्धार. तुझा
तुका म्हणे देवा माझे अंत वसवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुकोबराय देवाला म्हणतायत की माझ्या अंतकरणात येऊन वास करा. तुकोबराय देवाला म्हणतायत माझ्या वाणीने तुमचं नाव वदवून घ्या. तुकोबराय देवाला म्हणतायत माझा उद्धार होऊन तुमच्या पायी मला स्थिर होऊ द्या. तुकोबराय म्हणतायत मला बुद्धी द्या असं नाही. मग मराठीत एक म्हण आहे, लेकी बोले आणि सुने, या सगळ्याची गरज तुकोबरायांना नाही. त्यांच्या अंतकरणात देव वसलाच आहे, त्यांचा उद्धार झालेलाच आहे. त्यांची वाचा माझी मज झाली अनावर वाचा ही अवस्था आहेच. आणि बुद्धी म्हणाल तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, त्यांना बुद्धीची गरज नाही. मग तुकोबराय फक्त स्वतःवर उदाहरण घेतायत, पण आपल्या सगळ्यांना सांगतायत तुम्ही सगळं हे देवाकडं मागा. म्हणून आपण परमात्म्याकडं मागायचं आहे की हे कृपावंता, अहो कृपावंता, होय बुद्धीचा ए दाता, जेने पावी जे उद्धार, होय तुझे पायी थार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.